Yes, students, we are live now. So today we will start our ninth standard topic. Okay, coordinate geometry. See, students, one vertical line and one horizontal line intersecting at point. This point is called origin point. Okay. This is x-axis, this is x dash, y dash. Now we will getting fourth part of this two lines intersecting here. This part is called first quadrant, quadrant first. Okay, this is second quadrant, third quadrant, and fourth quadrant. We have to follow this rotation with anti-clockwise direction. Okay, so from these sides we will getting positive integers on equal distance. Okay, and for left side negative integers. Upper side on a y-axis we will getting positive integers. Okay, and down negative integers. So students, see in first quadrant, if you will focus, the coordinates will come. Okay. So these coordinates are positive and positive. Okay. म्हणजे तुमचे जे काही कोऑर्डिनेट्स येतील, निर्देशक येतील, हे तुमचे काय असतील, पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह असेल. सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, पहिला कोऑर्डिनेट्स हा एक्स असतो आणि दुसरा वाय ऍक्सिस असतो. ठीक आहे, म्हणजे येथे काय आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून फर्स्ट इज पॉझिटिव्ह. ओके, आणि हा काय इकडे पॉझिटिव्ह आहे वाय ऍक्सिस म्हणून पॉझिटिव्ह. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा, ज्यावेळेस आपण बघतो की फर्स्ट कोऑर्डिनेट्स आपला काय असतो, एक्स ऍक्सिसचा. एक्स ऍक्सिस काय इकडे निगेटिव्ह आहे, सो दिस इज निगेटिव्ह, आणि वाय ऍक्सिस काय पॉझिटिव्ह, सो दिस इज पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचे काय असणार आहे, जे काही कोऑर्डिनेट्स असतील ते काय असतील, निगेटिव्ह असेल फर्स्ट आणि नंतर पॉझिटिव्ह असेल. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे एक्स कॉमा वाय. आता इथे काय एक्स काय इकडे निगेटिव्ह आहे आणि वाय पण काय निगेटिव्ह आहे. सो द negative, if the both coordinates are negative, then these coordinates will come in third quadrant. Okay, in fourth quadrant x comma y and x are positive and y axis coordinates are negative, so negative. Okay, so we can say that if x coordinate is positive and y is negative, then these coordinates will occur in fourth quadrant. जर तुमचे पॉझिटिव्ह एक धन असेल आणि एक ऋण असेल तर तुमचे जे काही निर्देशक आहेत ते चौथ्या क्वाड्रंट मध्ये येतील. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करा, लक्षात ठेवा की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय आहे, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आणि दुसरी गोष्ट, फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट यांचे अपोजिट आहेत. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह, आणि इकडे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे आणि इकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, म्हणजे टोटली अपोजिट आहे. लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. ठीक आहे, आता जर तुमचा प्रश्न असा असेल की -3 आणि +2 हे दोन कोऑर्डिनेट्स आहेत ए पॉइंटचे. ठीक आहे, हे हा ए पॉइंट कुठे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल का सेकंड की थर्ड की फोर्थ. मग आपल्याला माहिती आहे की फर्स्ट काय निगेटिव्ह आहे, दुसरा पॉझिटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठे असतो, इथे दिसतोय. फर्स्ट काय निगेटिव्ह एक्स ऍक्सिस अँड हा तुमचा ए जो पॉइंट आहे तुमचा -3 आणि +2. ठीक ना, हा काय पहिला निगेटिव्ह आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह आहे, मग कुठे सेकंड क्वाड्रंट मध्ये. ओके, दॅट्स क्लिअर. बघा, आता इथे आपल्याला काही कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, निर्देशक दिलेले आहेत, ए पॉइंटचे, बी पॉइंटचे आणि सी पॉइंटचे. ठीक आहे, आता आपल्याला हे ग्राफ कसे प्लॉट करायचे, कसे पॉइंट आपण ग्राफ पेपरवर दाखवणार. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अशा पद्धतीने ड्रॉ करा ग्राफ पेपरवर. आता बघा, ए जो फर्स्ट असतो कोऑर्डिनेट्स तुमचा असतो एक्स असतो, सेकंड असतो वाय. ठीक, हे सगळे एक्स आहेत आणि हे सगळे वाय आहेत सेकंड वाले. सो आणि सुरुवातीला आपण काय करणार आहोत,
फर्स्ट जे काही कोऑर्डिनेट्स घेणार आहात तो x चाच विचार करा. ठीक. सो a काय आहे तुमचं, a चे कोऑर्डिनेट्स काय 2. 2 म्हणजे काय x ऍक्सिसचा हा 2 आणि नंतर किती 4. ठीक आहे. हा x ऍक्सिसचा 2 आणि हा 4 y ऍक्सिसचा. सो यांना थोडंसं स्केलने ऍडजस्ट करूया. आपल्याकडे ग्राफ बुक नसल्यामुळे आपण यांना आणि ह्या दोन्हींचं काय शोधायचं आहे इंटरसेक्टिंग पॉइंट आणि तो पॉइंट असेल तुमचा कोऑर्डिनेट a 2,4. ठीक आहे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला फर्स्ट क्वाड्रंट. आपल्याला माहिती फर्स्ट मध्ये काय प्लस प्लस आहे की नाही. आता बी बघूया कसं देणार बी -4. -4 कुठे येणार x ऍक्सिस बघायला आलो पहिले ते -4 येते आणि 3 कुठे आहे हा 3. ठीक आहे. हे सरळ आहे का बघून घ्या. ठीक आहे. आणि मग हा पॉइंट काय झाला इंटरसेक्टिंग पॉइंट तुमचा b, -4,3 हा झाला तुमचा कोऑर्डिनेट. कुठे आला तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. नंतर आहे 2 आणि -1 हा x ऍक्सिसचा 2 पॉझिटिव्ह आणि -1 इकडे हे दोन्ही जॉईंट केले की तुम्हाला काय मिळेल इंटरसेक्टिंग पॉइंट मिळेल यांचा आणि इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तुमचा c 2, -1. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय जे काही कोऑर्डिनेट्स असतील निर्देशांक असतील ते तुमच्या ग्राफ पेपरवर आलेख कागदावर ग्राफ पेपरवर ते प्लॉट करायचे. ठीक. अतिशय सोप्या पद्धतीने आहे. सी स्टुडंट्स आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जे कोऑर्डिनेट्स असतात ते कसे असतात x आणि y अशा पद्धतीने असतात निर्देशांक. ठीक आहे. आता समजा हे क्वाड्रंट मध्ये असेल परंतु ऍक्सिस वर जर असतील म्हणजे अक्षांवर जर असतील x अक्ष y अक्ष x ऍक्सिस y ऍक्सिस वर जर काही पॉइंट आले तर मग कसे लिहिणार तुम्ही. समजा हा तुमचा पॉइंट आहे. ठीक आहे. हा इथे तुमचा कोऑर्डिनेट आहे a. ठीक. मग आता तुम्ही याचे कोऑर्डिनेट्स कसे लिहिणार या a पॉइंटचे. ऑलरेडी तुमचा एक आहे तुमचा पॉइंट कुठे आहे x ऍक्सिसला आहे. ओके. म्हणजे तुम्ही x ऍक्सिसचा जो आहे तो लिहू शकता 2. मग y चा कसा लिहिणार तुम्ही y चा काय तो 0 असतो. ठीक. तो इथे 0 लिहायचा. ओके. मीन्स युअर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A इज 2,0 आणि तोच पॉइंट समजा तुमचा इकडे y ऍक्सिस असेल. ठीक ना. समजा आपण हा याला B म्हणूया. ठीक आहे. B पॉइंट असेल तर तुम्ही हा x ऍक्सिसची जागा नाही बोलू शकत तुम्ही y ची बोलू शकता. y ची किती आहे 4 कारण 4 आपल्याला इथे आहे. ठीक आहे. मग y x चा कोणता असेल कोऑर्डिनेट 0 असेल. म्हणजे जर लक्षात घ्या जर पॉइंट हा ऍक्सिस वर असेल तर आपण x ऍक्सिस चे लिहू शकतो. ठीक ना. x ऍक्सिस वर असेल तर x ऍक्सिस चे कोऑर्डिनेट लिहू शकतो. परंतु y चे काय लिहायचे मग 0 लिहायचे. आणि जर y वर असेल तर काय लिहायचं x चा 0 लिहायचा आणि y चा 4 लिहायचा. म्हणजे जिथे असेल तो नंबर लिहायचा. ठीक आहे. आता समजा आपण तुमचा इथे ठीक हा तुमचा आहे c कोऑर्डिनेट c. मग तुमचा y ऍक्सिस वर पॉइंट आहे मग -2y झाला. ठीक. मग x चा काय लिहायचं 0. ठीक. आलं लक्षात. आता समजा तुमचा इकडे -4 आहे हा तुमचा d आहे. मग याची कोऑर्डिनेट्स कशी लिहिणार तुम्ही हा कशावर आहे x ऍक्सिस वर आहे. मग x ऍक्सिस आपल्याला माहिती आहे आपण पहिल्यांदाच लिहितो 4 आणि y चा काय लिहायचं मग 0. ठीक ना. आलं लक्षात. अशा पद्धतीने ऍक्सिस वरचे सुद्धा कोऑर्डिनेट्स तुमच्या लक्षात आले पाहिजे की जर ऍक्सिस वर असेल तर तो लिहून घ्यायचा आणि y चा असेल x चा दिलेला असेल तर y चा 0 y चा दिलेला असेल तर x 0. ओके. बघा प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन हे पॉइंट आहेत आणि ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाते असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. a -3 2. आता आपल्याला माहिती आहे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठे आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा कोणता येणार आहे हा फर्स्ट क्वाड्रंट हा सेकंड क्वाड्रंट हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ठीक. आपण फक्त साइन जरी बघितली तरी आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल का नाही हा सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल. ठीक आहे. मायनस मायनस कुठे मायनस मायनस हा मायनस मायनस थर्ड क्वाड्रंट. ठीक. ओके. नंतर 3.5 दोन्ही पॉझिटिव्ह आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. जे दोन्ही पॉझिटिव्ह आहे ते काय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. हे पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह वाले सगळे फर्स्ट क्वाड्रंट. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. फोर्थ क्वाड्रंट लक्षात ठेवा. 3 आणि मायनस सेम फोर्थ क्वाड्रंट. आता इथे बघा 0 आणि -5 इथे कोणते पॉइंट दिले इथे 0 दिलेला आहे. आता हे क्वाड्रंट येणार नाही. x किंवा y ची दोन्ही पैकी एक व्हॅल्यू जर निगेटिव्ह 0 असेल 0 जर असेल
तर ते पॉइंट्स काय असतात ऍक्सिसवर येतात. ठीक आहे. आता इथे एक्स ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, एक्स ची व्हॅल्यू काय दिलेली 0 दिलेली आणि वाय ची व्हॅल्यू काय दिलेली आहे -5 दिलेली. मग जर -5 वाय ची व्हॅल्यू दिली तर हा पॉइंट कुठे येईल एक्स ऍक्सिस वर येईल. ठीक आहे, लक्षात घ्या. सॉरी वाय ऍक्सिस वर येईल कारण हा जो आहे वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. जर व्हॅल्यू एक्स ची जर दिली असती तर एक्स ऍक्सिस वर आला असता. व्हॅल्यू वाय ची दिली आहे म्हणजे तो वाय ऍक्सिस वर येईल. ठीक. आता इथे कशाची दिलेली व्हॅल्यू एक्स ची दिलेली आहे म्हणजे हा एक्स ऍक्सिस वर येईल. इथे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे वाय ची म्हणजे हा वाय ऍक्सिस वर येईल आणि इथे पण वाय ची आहे म्हणून वाय ऍक्सिस वर येईल आणि इथे दोन्ही निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे थर्ड क्वाड्रंट. अतिशय सोप्या पद्धतीने करायचं. इथे लक्षात ठेवा ज्याची व्हॅल्यू दिली त्या ऍक्सिस वर तो पॉइंट येईल आपल्याला. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, अंडरस्टँड. आता सेकंड क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला काय कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ते कोऑर्डिनेट्स कसे आहेत बोथ आर पॉझिटिव्ह, बोथ निगेटिव्ह. एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. एक्स इज निगेटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. सिंपल आहे. बोथ पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कुठे आहे फर्स्ट क्वाड्रंट. हे कुठे आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ठीक. बोथ निगेटिव्ह अपोजिट असतं थर्ड क्वाड्रंट. ओके. आणि एक्स इज पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. ठीक. आणि इकडे एक्स इज निगेटिव्ह आणि वाय इज पॉझिटिव्ह मीन्स थर्ड क्वाड्रंट, सॉरी सेकंड क्वाड्रंट. ओके, अपोजिट टू दिस. ओके, अंडरस्टँड. व्हेरी इझी. ठीक. क्वेश्चन नंबर 3 बघा. प्लॉट द पॉइंट्स. हे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला काय करायचे ग्राफ मध्ये शिफ्ट करायचे. ठीक. ओके, सो लेट वी डिस्कस व्हेरी फास्ट. वी विल डू. आता फर्स्ट पॉइंट काय एक्स ऍक्सिस कोऑर्डिनेट -2 4 कुठे -2 इथे -2 आणि हा 4 इथे 4 चा पॉइंट. ठीक आहे, हे दोन्ही जॉईन केले तर तुम्हाला हा पॉइंट मिळेल L -2 4. ओके, नंतर M किती आहे 5 6 M 5 हा 5 आणि इकडे 6 5 आणि 6 हे दोन्ही घेऊया. ठीक आहे, 5 घेतला हा 6 इथे येईल तुमचा पॉइंट. ठीक, तुमचं M 5 6 ऍडजस्ट करतो आपण. ठीक, ग्राफ बुक नसल्यामुळे आपल्याला ऍडजस्ट करता येईल. N is -3 -4 -3 x axis -3 सेकंड y axis -4. ठीक आहे, मग इथे घ्या हा तुमच्याकडे N is N -3 -4. ठीक, कोऑर्डिनेटचे पॉइंट द्यायला शिका. P 2 and -3 2 and -3 x axis 2 and हा y axis चा -3. ठीक आहे, हा झाला तुमचा P 2, -3. Q 6 आणि 5 6 तिकडे x axis 6 आणि मायनस किती -5 इकडे. हे दोन्ही जॉईन करा तुम्हाला काय मिळेल Q 6 and -5. ओके, नंतर 7 0. आता तुम्हाला सांगितलं मी जो कोऑर्डिनेट दिला त्या ऍक्सिस वर त्याचा पॉइंट येईल. ठीक आहे, म्हणजे S काय x ऍक्सिस दिला म्हणजे इथे तुमचा काय येईल तो कोऑर्डिनेट. ठीक, S 7, 0. आता नंतर काय 0 आणि 5 म्हणजे काय y ऍक्सिस वर तो पॉइंट -5 कुठे इथे. ठीक आहे, याचे कोऑर्डिनेट्स काय येतील मग x काय येईल तुमचं 0 आणि -5. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे पॉइंट्स प्लॉट करायचे अगदी इझी पद्धतीने. ओके, ओके स्टुडंट्स, हा प्रॅक्टिस 7.1 रिगार्डिंग अंडरस्टँडिंग कंटेंट मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. 7.2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवूया. ठीक आहे, यामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम्स असेल अंडरस्टँडिंग झालं नसेल क्लिअर तर त्या विद्यार्थ्याने कमेंट मध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये ते आपण कमेंट्स क्लिअर करूया. ठीक आहे, अजून ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.